आम्ही असं मानतो, माननीय उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांची अशी भूमिका आहे, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातून निघालेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणं, सशस्त्र पोलिसांना उभं करणं, हजारो लाखो भिंती उभ्या करणं, अडथळे उभे करणं, हे या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला आणि जे सरकार शेतकऱ्यांनी निवडून दिलं आहे बरं का, त्या सरकारला शोभत नाही. शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, विशेषतः MSP, NSP, शेतमालाला हमी भाव, हा फक्त पंजाब, हरियाणा किंवा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा विषय नसून हा देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे. आणि पंजाबचे शेतकरी हे संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत, अशी भूमिका शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे. त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र कसा योगदान देऊ शकेल याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत आणि लवकरच ते त्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील. मोदींनी कुठेतरी शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे. अनेक त्यांनी हमीभावासंदर्भात 2014 पासून सातत्यानं मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच पाहिजे अशी मागणी करतायत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक जो कार्यगट निर्माण केला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचा एक अहवाल मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो अहवाल नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सादर केला. त्या अहवालात सुद्धा मोदींची शिफारस आहे की शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळायलाच हवा. तेच मोदी गेले 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. या काळात शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? तुम्ही इन्कम डबल करणार होतात, शेतकऱ्यांना हमीभाव देणार होतात, ते राहिलं बाजूला. ज्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू अशी प्रधानमंत्री मोदींची भूमिका कायम राहिली. त्यांनी त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारशी ते स्वीकारायला तयार नाहीत. हे ढोंग नाही तर काय आहे? आणि शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत असताना त्यांच्यावरती बंदुका रोखणं, तोफा रोखणं, रणगाडे रोखणं, लाठीमार करणं, त्यांना जखमी करणं, हे प्रयोग सुरू असताना, अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्या जात असताना नरेंद्र मोदी परदेशामध्ये अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी जोडतात. हा या देशातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. सुप्रीम कोर्ट ने इलेक्टोरल बॉन्ड पे ऑर्डर, आपको लगता है किसानों का